हाय गाईस, तर आम्ही आज सगळे चाललो होतो एंगेजमेंटला. आणि एंगेजमेंटची नाव आहे तुला धावायची आहे. तर बघूया आता आपली एंगेजमेंट कशी होती. तुम्ही पण बघा का एंगेज. हाय, तर मी जिथं आपला कार्यक्रम होता एंगेजमेंटचा तिथं आपण आलो आहे. तर गाईस, ह्या जे तुम्ही बघतात ना, ह्या माझ्या आता होणारे वहिनी आहे आणि हा जो आहे ना, हा माझा दादा आहे. तर आता 10च मिनटं दादाची एंगेजमेंट सुरू होणार आहे. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला सगळ्यांना माझी फॅमिली दाखवून घेतो. ह्या ही जी माझी टोटल फॅमिली आहे. जमलेले सर्व मित्रपरिवार, नातेवाईक, सामाजिक क्षेत्रामधले, धार्मिक क्षेत्रामधले, राजकीय क्षेत्रामधील सर्वच मान्यवरांचं दोन्ही परिवारांच्या या ठिकाणी दोन्ही परिवार एकामेकाला उच्च देऊन या ठिकाणी विधीला आपल्याला परमिशन देणार आहे. त्या ठिकाणी दोन्ही परिवाराच्या स्वागत करून या ठिकाणी टाळ्या वाजून या दोघांना परिवाराचे स्वागत करण्यात आहे. नवीन परिवार या ठिकाणी आज सुरुवात केलेली आहे. दोन परिवार एकत्र येत आहेत. तर गाईच, आता माझ्या दादा आणि वहिनींनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्टॅच्यूला हार घातलेला आहे. आणि ते आता ते गौतम बुद्ध आहे ना, आमच्या वहिनी त्यांना हार घालत नाही म्हणून त्यांनी पुष्प अर्पण केलेले आहे. आणि त्यांच्या समोर ते कॅन्डल पण लावत आहे. तर इथं दादाने आता वहिनीला ना मिठाई चारली आणि आता वहिनी पण दादाने ना मिठाई चारणार आहे. आता वहिनीने पण दादाला ना मिठाई चालू राहिल्यात. हे बघा, सर्वजण जेवायला बसलेत आता. आणि ही जी ग्रीन साडीवाली आहे ना, ही माझी बहीण आहे. लोणचं आहे, फळ्याची भाजी आहे, पापड आहे, गुलाबजाम आहे, मसाले भात. ह्या जे दोघे जण तुम्ही पाहतात ना, हे आमच्या आजी आहे. आणि दादा आणि वहिनी आता आजीचा आशीर्वाद घेतात. म्हणजेच आमच्या होणाऱ्या वहिनीची आजी सासू आहे. आता आहे ना, माझ्या दादा आणि वहिनीचं नाव घेत चाललं होतं, पण माझा दादा तो खूपच लाजत होता. बुद्धांच्या मूर्तीला हार घालतो आपण, सुवाणीचं नाव घेतो, सर्वांचं मान. चालू आहे का बघा ते. चालेल. हाय, तर आता आम्ही चाललो होतो घरी. कारण तुम्ही तर सकाळी बघितलंच असेल का आम्ही एंगेजमेंटला आलो होतो. तर आता एंगेजमेंट तर पूर्ण झालेली आहे. आणि एंगेजमेंट कशी झाली तर त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये सांगा का तुम्हाला आवडली का नाही. एंगेजमेंटून आल्याबरोबर मम्मीने मला बिर्याणी करायला सांगितली होती. तर मी तुम्हाला दाखवतो आता बिर्याणी आपली कुठपर्यंत झाली आहे. तुम्ही बघू शकता आता जे आपलं चिकन आहे ना, ते पूर्ण शिजलेलं आहे. आता शिजलेलं चिकन मी तुम्हाला दाखवून राहिलेलं तेल बघ किती भारी सुटलं आहे. आता त्याच्यात आपल्याला पाणी टाकून तांदूळ टाकायचा आहे. हाय गाईज, आता रात्रीचे वाजले 12 आणि खूपच उशीर झालेला आहे. म्हणून आपण ह्या ठिकाणी जो आजचा व्लॉग होता तो एंड करत आहे. आणि व्लॉग जर आवडला असेल तर नक्की सांगा. आणि आपल्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा, सी यू.